तुझा मीच आहे. हे देव, तू माझा देव नाही आहेस. माझा प्रभू राम देवाला भेटण्याची आतुरता तुझी पाहून मनात आनंद वाटलाय. पण तुझ्या मनात प्रश्नचिन्ह झालंय. होय, आणि माझ्या समोर उभा राहून सुद्धा मला तू ओळखू शकत नाही. माझा प्रभू तू नाही. मी तुझा देव नाही. माझा देव तू नाही आहेस. या गरुडाला तू नाही. हे पहा, तुला कुणीही फसवले. ज्या देवाच्या भेटीसाठी तू आलास ते देवाचं तो दर्शन पर्यंत माझ्या प्रभूचं दर्शन घडत नाही. तो पर्यंत मी तुला नाही. या क्षणी ज्या त्रेतायुगात रामदर्शन तुला हवंय ते रामदर्शन देण्यासाठी या क्षणी हा देव तत्पर पहा. केवळ तुझ्या इच्छेसाठी हे रामदर्शन मी तुला दिले. हे गरुडा, तुझ्याही बाबतीत झालेला अहंकार आज दूर ठरला गेला. पण हे मी काय केलंय? कारण अहंकाराचा समूळ नाश व्हावा. आज प्रत्येकाला झालेला अहंकार दूर होणं गरजेचं होतं आणि हे तुझ्याशिवाय होणं दुरापास्तय. म्हणून हे नाट्य मी घडवलंय. पण प्रभू, रामाय रामचंद्राय रामभद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय मध्ये देवा, या ठिकाणी मला तुझं दर्शन घडलं. तू दिलेला तो आत्मविश्वासाचा शब्द, हे हनुमंता, ज्यावेळी तुला प्रभूच्या दर्शनाची ओघ लागेल त्यावेळी फक्त तू माझं नामस्मरण कर. क्षणार्धात मला म्हणूनच या क्षणी तुझी इच्छा परिपूर्ण झाली. आज तुझं माझी भेट झाली. पण देवा, आणि फक्त याचं नातं या विश्वाच्या ठिकाणी. पण देवा, माझ्या मनी एक सारखा प्रश्न निर्माण होतोय. मी सेतुबंध रामेश्वरी मध्ये असताना या द्वारकेत तुम्हाला का पाचारण केलंस रे? त्याच्या मुळाशी कारण एकच, या भक्तांचा महिमा सदैव राखला जावा. या विश्वात चिरंतन राहावा. प्रत्येकाला अहंकाराची बाधा होऊ नये. सत्याची मार्ग प्रत्येकाला पत्करावा हा देवाचा मूलमंत्र. आणि तीच सुधारणी सिद्ध करण्यासाठी देव आणि भक्त यांचं नातं सदैव चिरंतन ठेवण्यासाठी हे सर्व पण देवा, राम तोची कृष्ण आणि कृष्ण तोची राम. पण मला सांग, याच्या पुढे आम्हा दोघांचीही या ठिकाणी जशी तुझी गणना होते त्याप्रमाणे या विश्वाच्या ठिकाणी आमची मी ओळख राहायला हवी. कशा प्रकारे देवा ठेवशील? हे सगळे हनुमंता, ज्यावेळी या देवाचं मंदिर उभं केलं जाईल त्यावेळी तुझी प्रतिमा आणि या गरुडाची प्रतिमा त्याचे स्तंभ निर्माण करून त्याचे प्रत्येक भक्त पूजन करतील आणि गरुड स्तंभ असे त्याला ओळखलं जाईल. वा, म्हणजे याच्या पुढे येणाऱ्या युगात जे कोणी माझ्या प्रभूचं मंदिर बांधतील त्या मंदिराच्या समोर गरुड स्तंभ आणि हनुमंताचा स्तंभ उभा केला जाईल आणि प्रत्येक भक्तगण त्या स्तंभाला प्रथम नतमस्तक होऊन नंतर देवा तुझ्या करणार होती. असाच आशीर्वाद या जमलेल्या देवाशी नाही.